राज्य सरकारने मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर 1 जुलैपासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली असून 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात देखील केली आहे। तर गोंदिया भंडारा जिल्ह्यात देखील महिलांनी फॉर्म भरण्यासाठी सेतू केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे। लाडकी बहीण या योजनेत महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार असल्याने महिला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना महिला दिसून येत आहेत। तर गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सेतू केंद्रात महिलांनी अर्ज भरण्यासाठी आणि अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तलाठी कार्यालयासह सेतू केंद्रावर देखील मोठी गर्दी केली आहे। लाडली बहना का फार्म भरने में 3 दिन से आ रही हूँ, चक्कर काट रही हूँ। बहुत जन को परेशानी भी हो रही है, बहुत लोगों को परेशानी हो रही है। इसलिए लाडली बहना का फार्म गाँव में कैंप लगना चाहिए। भी स्लो चल रही है और उसकी वजह से बहुत जन को प्रॉब्लम भी हो रही है। तो आम्ही लाडली बहीण मुख्यमंत्री लाडली बहीण जी योजना आहे आता जो निघाली आहे त्याच्यासाठी इन्कम सर्टिफिकेट बनवायला आलो आहोत। इथं पुष्कळ गर्दी आहे। इथं कसं आहे आता ते आपली लाडली बहीण योजनेचे जो डॉक्युमेंट्स आहेत ते आणखी क्लिअर वगैरे झाले नाही आहेत, त्यामध्ये आणखी सुधारणा आलेली आहे। जसं डोमासाईल वळगुळून जन्म प्रमाणपत्र वगैरे असं चालेल असं आलेलं आहे, पण आणखी ते पुरी माहिती लोकांना आहे नाही आणि आता नवे सुरू झालं आहे, त्यामुळे जास्त गर्दीचं प्रमाण वाढलं आहे। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी आपली साईड आहे इन्कम सर्टिफिकेटची ती स्लो चाललेली आहे, त्यामुळे इथं जास्त प्रॉब्लेम होत आहे आणि गर्दी पुष्कळ आहे। आम्ही इथं आता जवळजवळ अर्धा तास झालेला आहे लाईनीमध्ये लागलेलो आहोत, पण लाईन काही सामोरच नाही सरकत आहे। साईड जो आहे ती स्लो चालली आहे, तर त्याबद्दल थोडी साईड फास्ट चालेल आणि थोडं असं काही अपडेशन केलं पाहिजे जेणेकरून जास्त काही लोकांना त्रास होणार नाही।